नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चण्याचं पिठलं हे आपण नेहमीच खातो, पण आज मी तुम्हाला मस्त असा काकडीचा झुणका दाखवणार आहे. तेव्हा ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर हा झुणका बनवण्याकरता सर्वप्रथम वाटण बनवायचं आहे. तर हे वाटण मी आज पाट्यावर वाटून घेत आहे. तर त्याकरता 1 पेर आलं, 1 हिरवी मिरची, पाव वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या लागणार आहेत. तर हे आता सगळं वाटून घेत आहे. हे बघा, छान असं वाटण वाटून झालेलं आहे आणि पाट्यावर वाटलेल्या पदार्थाची एक वेगळीच छान चव येते. तर मस्त असं वाटण तयार झालेलं आहे. हे बघा, छान असं वाटण वाटून झालेलं आहे. इथे काकडीचा झुणका बनवत असल्यामुळे मी इथे 1 काकडी सालासकट किसून घेतलेली आहे. 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. थोडेसे आमसूल लागणार आहेत. 2 लाल सुक्या मिरच्या लागतील आणि थोडासा कढीपत्ता लागणार आहे. झुणका बनवत असल्यामुळे जरा मी इथे तेल जास्त घेतलेलं आहे. तर 3 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि जिरं घातलेलं आहे. हे छान तडतडल्यानंतर अर्धा चमचा हळद घातलेली आहे. थोडंसं हिंग घातलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. कांदा 1-2 मिनटं परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत. त्यानंतर याच्यामध्ये मी कढीपत्ता आणि हे वाटलेलं वाटण घातलेलं आहे. वाटणामध्ये मी खोबरं घातलं असल्यामुळे या झुणक्याला छान खमंग अशी चव येणार आहे. आता याच्यामध्ये 1 चमचा धने पावडर आणि लाल तिखट घातलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये किसलेली काकडी घातलेली आहे आणि आमसुलं घातलेली आहेत. काकडीला छान पाणी सुटलं असल्यामुळे झुणका बनवताना वेगळं असं पाणी घालायची आवश्यकता नाही आहे. काकडी 2 ते 3 मिनटं परतून घेतली आहे आणि आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आहे. याच्यामध्ये आता मी बेसन पीठ घालत आहे. थोडं बेसन पीठ घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर साधारण 1 वाटी मी बेसन पीठ याच्यामध्ये घालत आहे आणि काकडीला छान पाणी सुटलं होतं, त्यामुळे याच्यामध्ये वेगळं असं पाणी घालायची आवश्यकता नाही आहे. आणि जेव्हा याच्यावर आपण झाकण ठेवून याला एक मोठी वाफ आणून देऊ, तर त्या वाफेवर सुद्धा हे छान शिजेल. याला एक मोठी छान वाफ आणून दिली, त्यामुळे हे बेसनसुद्धा छान शिजलेलं आहे. मस्त असा झुणका तयार झालेला आहे. सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. मस्त असा झुणका तयार झालेला आहे. तर आता मी गॅस बंद करून घेत आहे. मस्त गरमागरम काकडीचा झुणका तयार झालेला आहे. याच्याबरोबर छान ज्वारीच्या भाकऱ्या बनवलेल्या आहेत. मस्त पावसाळी वातावरणामध्ये तुम्हीसुद्धा असा बेत आखा आणि जरूर करून बघा. धन्यवाद. बाय बाय.